जय भीम. सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान फाउंडेशन नागपूर तर्फे मी नेहा खोब्रागडे आजच्या संविधान शाळेच्या 30व्या वर्गात आपणा सर्वांचे स्वागत करते. या वर्गाची सुरुवात नेहमीप्रमाणे आपण भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका वाचनाने करूया. यासाठी मी संविधान फाउंडेशनच्या सदस्या माननीय रेखा खोब्रागडे मॅडम यांना आमंत्रित करते. भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचन करते. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद रेखा मॅडम. आजच्या शाळेसाठी आपल्यासोबत 3 वेज मीडियाचे संस्थापक संपादक, महाराष्ट्रातील फुले आंबेडकरी मीडिया उभारणीत सक्रिय सहभाग असलेले माननीय चंद्रकांत सोनावणे सर आहेत. संपादक आहेत 3 वेज मीडियाचे. आज त्यांच्या वर्गाचा विषय आहे संविधानातील आर्थिक समतेचा गाभा दुर्लक्षितच. सर, आजच्या शाळेत आपले हार्दिक स्वागत आहे. संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री इजेड खोब्रागडे सर आणि संविधान फाउंडेशनचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम आजच्या शाळेत उपस्थित आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम सरांना आमंत्रित करते आणि विनंती करते की त्यांनी आजच्या माननीय अतिथींचा परिचय करून द्यावा व संविधान फाउंडेशन बद्दल माहिती देत कार्यक्रमाची भूमिका मांडावी. सर. सर्वांना सप्रेम जय भीम. संविधान शाळेला सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपण संविधान फाउंडेशनचा भूमिका आणि परिचय जाणून घेऊया. संविधान फाउंडेशन ही एक स्वैच्छिक सामाजिक संघटना आहे. संविधानाच्या जागरासाठी निरंतर कार्यरत आहे. आदरणीय इजेड खोब्रागडे सर नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी असताना सन 2005 मध्ये त्यांनी शाळांमधून संविधान प्रास्ताविकेचे वाचन आणि संविधान दिवस हा संविधान ओळख उपक्रम सुरू केला. हा संविधान ओळख उपक्रम संविधान जागराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरला. पुढे त्यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाने सन 2008 मध्ये शासन निर्णय निर्गमित करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस घोषित केला. केंद्र शासनाने सुद्धा सन 2015 पासून हा कार्यक्रम एक राष्ट्रव्यापी केला. आता संपूर्ण देशभरामध्ये संविधान प्रास्ताविकेचे वाचन होते आणि संविधानाचा जागर केला जातो. संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून संविधान जागरासाठी विविध उपक्रमांचे आयोजन आदरणीय इजेड सरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले जातात. संविधानाच्या जागरासाठी संविधान व्याख्यानमाला, संविधान परिषदा, संविधान साहित्य संमेलने, संविधानावर कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्रे, वेबिनार, त्यासोबतच संविधानाची शाळा, संविधान दूत अशा विविध संकल्पनांना घेऊन संविधानाचा जागर करण्याचा आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करीत असतो. वॉक फॉर संविधान हा संविधान फाउंडेशनचा एक अभिनव प्रयोग. गेल्या 2018-2019 असे 2 वर्ष आम्ही सातत्याने संविधानाच्या जागरासाठी नागपुरामध्ये वॉक फॉर संविधानाचे आयोजन केले होते. मागच्या वर्षी कोरोनामुळे आयोजन होऊ शकले नाही. याही वर्षी आपण वॉक फॉर संविधान अण्णाभाऊ साठे चौक, दीक्षाभूमी ते संविधान चौक 26 नोव्हेंबरला सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत आयोजन केलेलं आहे. नागपूर शहरातील समस्त संविधान प्रेमी नागरिकांना विनंती आहे की आपण या वॉक फॉर संविधानामध्ये सहभागी व्हावं. संविधान शाळेच्या माध्यमातून संविधान जागराचा आमचा हा एक प्रयत्न गेल्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरू आहे. आज 30वा संवाद. आदरणीय चंद्रकांत सोनावणे सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. संविधानातील आर्थिक समतेचा गाभा दुर्लक्षितच हा अत्यंत महत्वाच्या विषयावर सर आपल्या या संविधान शाळेमध्ये मंथन करणार आहेत, संबोधित करणार आहेत. संविधान फाउंडेशनच्या वतीने मी आदरणीय सोनावणे सरांचे मनपूर्वक स्वागत करतो
आंबेडकरी चळवळीचे पत्रकार म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. आदरणीय सरांनी 2 पदव्युत्तर पदव्या धारण केलेल्या आहेत आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा मीडिया प्रस्थापित व्हावा यासाठी ते सातत्यपूर्ण प्रयत्नरत आहेत आणि म्हणूनच त्यांनी 3 वेज मीडियाची स्थापना केलेली आहे. आणि हा फुले आंबेडकरी चळवळीच्या विचाराने प्रेरित असलेला मीडिया एक प्रखरपणे उभा व्हावा, प्रभावीपणे उभा व्हावा आणि एक पूर्ण ताकदीनिशी फुले शाहू आंबेडकरांच्या विचार जनसामान्यामध्ये पेरण्यासाठी या मीडियाच्या माध्यमातून काम व्हावं यासाठी सर सातत्याने प्रयत्नरत आहेत. सन 2014 पासून त्यांनी 3 वेज मीडिया या संस्थेची स्थापना केली. सर त्या 3 वेज मीडियाचे संस्थापक संपादक आहेत. त्यासोबतच एक सिंहलोक नावाचा मासिक सुद्धा सर संपादित करत असतात आणि अनेक शहरामध्ये आंबेडकरी पत्रकारिता या विषयावर त्यांनी कार्यशाळेचे आयोजन केलेले आहेत. आंबेडकरी विचाराचे अभिसरण जनसामान्यामध्ये व्हावे आणि ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जागृतीचा विस्तव विजू देऊ नका, तर हा जागृतीचा विस्तव न विसता तो सतत तेवत राहावा यासाठी आदरणीय चंद्रकांत सोनवणे सर सतत कार्यरत असतात. मी त्यांच्या कार्याला सदिच्छा देतो आणि आजच्या आमच्या या संविधान शाळेमध्ये त्यांचे मनापासून स्वागत करत त्यांनी या विषयावर भाष्य करावे अशी विनंती करतो. सोनवणे सर. बोलायचंय का मी डायरेक्ट? हो सर. आजच्या संविधान शाळेच्या 30व्या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय झेड खोब्रागडे सर आणि झेड खोब्रागडे सरांचा परिवार, प्राध्यापक मेश्राम सर, या सगळ्यांचं मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हे यासाठी की एखाद्या परिवर्तनाच्या चळवळीत एखाद्या गोष्टीला एक मिशन म्हणून, जेव्हा ध्येय म्हणून आपण त्या गोष्टी साध्य करण्याकरता प्रयत्न करतो, तो प्रयत्न हाच परिवर्तनाचा खरा गाभा असतो आणि परिवर्तनाची खरी दिशा असते. त्यामुळे झेड खोब्रागडे सरांनी संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून संबंध देशाला संविधानाची ओळख, संविधान समजून घेणं आणि संविधान हे लोकांच्या हिताचं कसं आहे, ते लोकांच्या हिताचं असल्यामुळे त्या संविधानाचं संरक्षण लोकांनी कसं करावं, ही चळवळ ज्या पद्धतीने त्यांनी देशव्यापी केलेली आहे, त्यामुळे आज देशातला प्रत्येक राजकीय नेता, प्रत्येक राजकीय कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता आज संविधानाच्या संदर्भात बोलायला लागला. त्यामुळे मी सर्वप्रथम हे आभार व्यक्त करत असताना आजच्या विषयाची सुरुवात करतानाच मी हे म्हणेल की विषयाचा जो काही विषय निवडलेला आहे की संविधानातील आर्थिक समतेचा गाभा दुर्लक्षित. वास्तविक संविधानामध्ये आर्थिक समतेचा विषय हा असा शब्दशः नाहीये. म्हणजे आर्थिक, राजकीय, सामाजिक हे न्याय या प्रास्ताविकेतच त्याचा समावेश असल्याने त्यामुळे आर्थिक समतेचा जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने त्यांनी संविधान सभेमध्ये प्रास्ताविकांचा जो परिच्छेद वाचला गेला, संविधान सभेच्या समोर संविधान कसं निर्माण करावं, काय निर्माण करावं याची जी उद्देशिका ज्या 8 परिच्छेदामध्ये मांडलं गेलं, त्या 8 परिच्छेदाच्या संदर्भामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 17 डिसेंबरला त्यांना बोलायला उभं करण्यात आलं, निमंत्रित करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी सर्वात पहिला आक्षेप असा नोंदवला की या संविधान सभेमध्ये जे परिच्छेद मांडण्यात आलेले आहेत त्याच्यातला 5 ते 7 हे जे 3 परिच्छेद आहेत हे वादातीत आहेत. या संदर्भात कोणाचाही वाद नाही. बाकी इतर परिच्छेदांच्या संदर्भात वाद असतील, परंतु या वादातीत परिच्छेदांच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्यावर एक थेट अशी टीका केली. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की या 5 ते 7 या परिच्छेदामध्ये जे मांडलं गेलेलं आहे ते इतिहासाचा कोणताही विद्यार्थी हे जाणून आहे की हे फ्रान्स मध्ये झालेल्या क्रांतीच्या नंतर जे संविधान त्या ठिकाणी बनवण्यात आलं त्या संविधानामध्ये जे मुद्दे उद्घोषित करण्यात आले त्याच मुद्द्यांचं हे पुन्हा प्रकटीकरण आहे. बाबासाहेब असं म्हणतात की ही जी मूल्य आहेत ही मूल्य 450 वर्ष जुनी आहेत आणि आज जगातला असा कोणताही देश नाही
की जगातल्या त्या देशांनी या मूल्यांना स्वीकारलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे हेही म्हणतात की भारतामध्ये देखील परंपरा आहेत, रीतिरिवाज आहेत, सनातन विचार आहेत, तरीही या देशामध्ये एकही माणूस शोधून असा सापडणार नाही की त्याचं या मूल्यांना समर्थन नसेल. त्यामुळे बाबासाहेबांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की नेहरू हे कदाचित खूप पुढे जातील अशी माझी अपेक्षा होती. आणि ती पुढे जाण्याची अपेक्षा जी करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ती या संदर्भात करता आहेत की या देशामध्ये जे काही साध्य करायचं आहे, म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजकीय न्यायाच्या पर्वात तर आपण प्रवेश केलेला आहे, परंतु सामाजिक आर्थिक न्यायाला जर साध्य करायचं असेल तर ते साध्य करण्यासाठी या देशाची अर्थव्यवस्था ही समाजवादी असली पाहिजे. आणि त्यामुळे नेहरूंनी या संविधानाच्या परिच्छेदामध्ये जी मांडणी करायची होती 5 ते 7 मध्ये, ही त्याच्या पुढे जाऊन करायला हवी. कारण आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवायचा असेल तर इथली अर्थव्यवस्था देखील समाजवादी असल्याशिवाय ते साध्य करता येणार नाही. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं की संविधानामध्ये अर्थव्यवस्थेचा अशा प्रकारे एक समावेश व्हावा. ही बाब पुढे नेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संदर्भात या देशातल्या प्रत्येक नागरिकावर विश्वास टाकतायत की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही जी मूल्य आहेत, ही फ्रेंच राज्यकारणाची मूल्य सबंध भारतीय माणसाच्या मनामनात ती रुजलेली आहेत, असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वास आहे. आज आपण या विश्वासाकडे संविधानाच्या माध्यमातून जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेला हा विश्वास हा समाजवादी अर्थव्यवस्थेच्या धाटिनीला देशाने जे टाकून दिलं 1991 मध्ये, समाजवादी अर्थरचना, समाजवादी अर्थव्यवस्था जी देशाने मिश्र अर्थव्यवस्था म्हणून स्वीकारलेली होती, ती जेव्हा टाकून देण्याचा निर्णय 1991 मध्ये या देशामध्ये घेण्यात आला आणि तेव्हापासून आर्थिक समतेचा निकष या देशामध्ये आणखी ढासळायला लागला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात एका महाराष्ट्रातल्या एका तत्वज्ञांनी असं म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध या देशातला सर्वात मोठा समतेचा, क्रांतीचा महानायक आहे, परंतु बुद्धाने कोणती क्रांती केली हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगता आलं नाही, अशा कॉम्रेड शरद पाटील सारख्या एका विचारवंताने जो आक्षेप नोंदवलेला आहे तो कसा चुकीचा आहे हे देखील मी या ठिकाणी सांगणार आहे. त्यांनी बुद्धाच्या पंचधम्माची जी सूत्र दिली की बुद्धाने पंचधम्माचं सूत्र हे त्या समाजामध्ये जे सांगितलं की त्या समाजामध्ये जे कष्टकरी असतील, कामगार असतील, दास असतील, त्यांना तुम्ही वेतन द्या, रुखीने द्या, त्यांच्या आजारपणात तुम्ही त्यांना रजा द्या, त्यांना चांगले कपडे द्या, त्यांना चांगलं खायला द्या. या ज्या पंचधम्माची सूत्र बुद्धाने सांगितली होती आणि त्या पंचधम्माच्या सूत्रामुळेच बुद्धकालीन समाजक्रांती झाली असं जेव्हा शरद पाटील म्हणतात आणि ही क्रांती बाबासाहेबांना सांगता आली नाही असा जेव्हा ते आक्षेप नोंदवतात, तो आक्षेप कसा चुकीचा आहे हे या ठिकाणी मला सांगणं थोडं गरजेचं वाटतं. जसं पंचधम्म सूत्र हे बुद्धाने केवळ उपदेश म्हणून त्या प्रदेशातल्या राज्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीची डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ही जी सूत्र आपण पाहतो आहोत संविधानामध्ये, ही बुद्धाच्या पंचधम्म सूत्राची, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाची ती पंचधम्म सूत्र खूप आधीच कळालेली होती. त्यामुळे हा जो आक्षेप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वर नोंदवला गेलेला आहे तो कसा चुकीचा आहे. समतेची, आर्थिक समतेची आणि सामाजिक समतेची जी रचना आहे त्या रचनेला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहे याच्यामध्ये मार्गदर्शक तत्व जी आहेत, ही मार्गदर्शक तत्व ही संविधानामध्ये उपदेश म्हणूनच दिसत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की ही तत्व केवळ शोभेसाठी नाही आहेत संविधानामध्ये, ती आज ना उद्या राज्य व्यवस्थेने अंमलात आणली पाहिजे. ते राज्य व्यवस्थेने काय उद्दिष्ट साध्य केलं पाहिजे, म्हणजे सरकार आहे, संविधान आहे, हे सगळं आहे, परंतु साध्य काय करायचं आहे, तर साध्य जे काही करायचं आहे ती संविधानातली मार्गदर्शक तत्वांमध्ये जी बाजू मांडली गेलेली आहे ती खऱ्या अर्थानं साध्य करायची आहे. ते ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, ते संविधानाचंही उद्दिष्ट आहे आणि संविधानावर आधारलेल्या शासनाचंही तेच उद्दिष्ट असलं पाहिजे, राज्य सत्तेचं देखील तेच उद्दिष्ट असलं पाहिजे. हे उद्दिष्ट नेमकं काय आहे हे जेव्हा आपण तपासतो तेव्हा
36 ते 51 ही जी मार्गदर्शक तत्व आहेत त्याच्यातले आपण 38 जर पाहिलं तर 38 हे आर्टिकल हे सांगत आहे की राज्य व्यवस्थेमध्ये सत्तेने कमीत कमी वेळामध्ये हा प्रयत्न केला पाहिजे की दोन व्यक्ती त्यांच्या उत्पन्नातील विषमता किंवा त्यांच्या उत्पन्नातील जे अंतर आहे ते कमीत कमी कसं करता येईल हे राज्य व्यवस्थेने शक्य तितक्या लवकर पहा. केवळ व्यक्तीमध्येच नव्हे तर दोन समाजांमधून दोन वर्गांमधलं जे आर्थिक अंतर असेल ते आर्थिक अंतर कमीत कमी कसं करता येईल, ते पूर्णपणे समता नाही पूर्णपणे, परंतु त्याच्या समानता कशी आणता येईल, त्याच्यातली विषमता कशी कमी करता येईल, या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शक तत्वांमध्ये जेव्हा हे तत्व आणलं तेव्हा ते बुद्धाच्या पंचधम्मा सूत्रानुसारच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये आणलेलं आहे. आता ही मार्गदर्शक तत्व साध्य करण्यासाठी राज्य शासनावर, म्हणजे राज्य शासन म्हणजे कुठल्याही राज्याचं सरकार नव्हे तर केंद्र आणि राज्य ही जे संघ राज्य व्यवस्था आपल्या देशामध्ये आहे, या संघ राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून ही उद्दिष्ट साध्य करता आली पाहिजेत. परंतु ही मार्गदर्शक तत्वांमध्ये यासाठी नमूद करण्यात आली की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कोणताही देश हा नवस्वतंत्र होतो त्याच्या उत्पन्नाच्या साधनांना काही ठरवावं लागतं, त्या कशा येतील, उत्पन्नाचे स्रोत कसे निर्माण होतील, ते वाढतील कसे, हे सगळं ठरवत असताना वेळ जातो आणि म्हणून त्यामुळे ती वेळ मिळावी आणि ती वेळ मिळाल्यानंतर त्या मार्गदर्शक तत्वांना साध्य करण्यासाठी राज्य व्यवस्थेने कटिबद्ध व्हावं हा खरा तर अपेक्षित भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होता. परंतु त्या दृष्टीने जर आज आपण पाहिलं तर 91 मध्ये जेव्हा भारतीय समाज व्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्थेकडून किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेकडून जेव्हा ती भांडवलवादी अर्थव्यवस्थेकडे जेव्हा झुकली तेव्हा तिने सर्वात प्रथम डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मार्गदर्शक तत्वांना पूर्णपणे हरताळ फासला असं आपल्याला म्हणता येईल. कारण या मार्गदर्शक तत्वांमध्ये केवळ व्यक्तींच्या उत्पन्नासंदर्भात नाही, स्त्री पुरुषांच्या उत्पन्नाच्या समानतेच्या संदर्भात नाही, तर या देशातील उत्पादनाची साधनं जी काही असतील, या देशाची साधन संपत्ती जी असेल, जी साधन संपत्ती सार्वजनिक आहे, शासनाच्या मालकीची आहे, त्या सर्व साधन संपत्तीवर या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा काही ना काही वाटा आहे आणि म्हणून तो वाटा त्याला त्याच्या पद्धतीनं त्याच्यापर्यंत गेला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अनुषंगानं नेहरूंवर टीका करताना त्यांनी हे देखील म्हटलं की या देशाची अर्थव्यवस्था ही समाजवादी करण्याबरोबरच या देशाचं कृषी धोरण जे आहे, शेती जी आहे, तिचं राष्ट्रीय स्वरूप करण्यात आलं पाहिजे. आज जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधान सभेच्या बोलण्यात जर पाहिलं तर आज त्याची आपल्याला सत्यता पटते आहे. म्हणजे कालच या देशाच्या पंतप्रधानांनी 3 कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हे 3 कायदे शेतकरी विरोधी आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं राहिलेलं आहे, विचारवंतांचं म्हणणं राहिलेलं आहे, सामाजिक चळवळींचं म्हणणं राहिलेलं आहे. परंतु या देशाच्या सत्ताधारींनी ते कसं शेतकऱ्यांच्या हिताचं आहे हेच मात्र रटवलं आहे आणि तरी त्यांना काल ते मागे घ्यावं लागलं. याचा अर्थ त्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधी काहीतरी गोष्ट आहे. आता नेमकी कोणती गोष्ट आहे? आता खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतीवर भांडवलदार नुसता देशी भांडवलदार नाही, देशातला भांडवलदार नाही, तर जगातल्या भांडवलदाराचा डोळा आहे. कारण कोणताही भांडवलदार हा आपल्याकडची संपत्ती ही आभासी ठेवू इच्छित नाही, तो तिला भौतिक स्वरूप देऊ पाहतो. आणि संपत्तीला जेव्हा भौतिक स्वरूप द्यायचं असेल तेव्हा ती जमीन अशा भौतिक स्वरूपात ती अधिक महत्वाची. आणि त्यामुळे या देशातल्या शेतकऱ्याकडे जी जमीन आहे ती या देशातल्या भांडवलदारांकडे आणि पर्यायाने जगातल्या कॉर्पोरेट क्षेत्राकडे कशी वळवता येईल यासाठी या कायद्यांमधून एक प्रकारचा शेतकऱ्यांची विरोधी ती तरतूद आहे. अशा वेळी जेव्हा शेतकरी हा लढा देतो आहे, शेतकरी आपली शेती वाचवतो आहे, परंतु शेतकऱ्यांना देखील आज शेती किती परवडते आहे हा देखील प्रश्न आहे. कारण मोठे भांडवलदार शेतकरी फार बोटावर मोजण्या इतक्या संख्येने असतील, परंतु मध्यम
आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण हे खूप मोठं आहे. आणि आज जर आपण पाहिलं अर्थव्यवस्थेवरचा किंवा देशाच्या उत्पन्न स्रोताचा जर भाग पाहिला तर तो कृषी क्षेत्रातून कमी येतो आहे. त्याच्यावर आर्थिक भार कृषी क्षेत्रामध्ये जास्त दिसतोय, परंतु उत्पन्नाचा स्रोत मात्र तेवढा नाहीये. आणि त्यामुळे शेती करण्यापासून मध्यम शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी हा शेती करण्यापासून बाहेर पडतो आहे. आणि याचं कारण असं की मध्यंतरीच्या काळामध्ये जो मध्यम वर्ग उभा दिसला, ज्या मध्यम वर्गाच्या वेतन श्रेणी त्याच्या समोर आल्या, जो शेतीमध्ये राबतो आहे वर्षानुवर्ष, त्यातून मिळणारं उत्पन्न आणि मध्यम वर्गाला मिळणारं उत्पन्न याच्यामधली जी तफावत जी दिसते आहे, ती तफावत दूर करण्याची जर कुठली योजना असती तर ती मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या कृषी क्षेत्राचं राष्ट्रीयकरण करण्यातूनच ती खऱ्या अर्थानं ती साध्य करता आली असते. कारण जर कृषी क्षेत्राचं राष्ट्रीयकरण झालं असतं तर त्याच्यामध्ये भांडवल जे काही आहे ते सरकारचं असतं, श्रम हे लोकांचं असतं आणि उत्पन्न हे जनतेचं राहिलं असतं. आणि त्याच्यामुळे जनतेच्या जो काही अन्नाचा प्रश्न आहे, जनतेच्या उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे, आज जे भारतामध्ये आजही काही लोक अर्धपोटी, काही लोक उपाशी पोटी झोपी जातात या देशामध्ये, ते देखील या ठिकाणी दिसलं नसतं. त्यामुळे शेतीच्या संदर्भातलं जे राष्ट्रीयकरण जे संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं ते झालं नाही. त्याचे परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित होते ते आज आपल्याला या 3 शेतकरी कायद्यांच्या संदर्भातून आपल्याला दिसून येत आहेत. आणि म्हणूनच ते मागे जेव्हा घ्यावे लागतात तेव्हा हा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक आर्थिक तत्वज्ञानाचा, एक राष्ट्रीय तत्वज्ञानाचा तो विजय आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. संविधानाने जी आर्थिक समता ही गाठायची असेल, आपण बऱ्याच वेळा आर्थिक समता हा शब्द जरी वापरत असलो तरी तो आर्थिक न्याय या अनुषंगाने आपण समजून घेतला पाहिजे. कारण आज आपण जर पाहिलं की जगात जेव्हा भांडवलीकरण जगाचं झालं, प्रायव्हेटायझेशन जेव्हा जगाचं होत आहे, तेव्हा जगामध्ये हा आक्षेप नोंदवला जातोय की भांडवलीकरण जे आहे जगाचं, याच्या जागतिकीकरण जे आहे जगाचं, या जागतिकीकरणामध्ये काही लोकांना निश्चितपणे संधी मिळाली जे खालच्या स्तरातून आले, शिक्षणाची जी संधी म्हणजे दर्जाची समानता आणि संधी जी मिळाली, त्या शिक्षणाच्या संधीच्या समानतेतून जो काही वर्ग खालून आला त्याला निश्चितपणे या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी सामावून घेता आलेला आहे, त्याला निश्चितपणे काही प्रमाणात फायदा झालेला आहे. परंतु या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये एक श्रम देखील आहे आणि या श्रमाचं जे जागतिकीकरण झालं पाहिजे होतं. कारण शेतीमध्ये राबणारा शेतमजूर आज आपण जर पाहिलं, श्रीलंकेत असणारे तमिळ असतील, मॉरिशसमध्ये काही असतील, वेस्ट इंडिज सारख्या देशांमध्ये, या देशांमध्ये जे काही भारतीय वंशज आपल्याला दिसतात, म्हणजे त्या काळात इंग्रजांनी जे जागतिकीकरण केलेलं होतं जगाचं, त्या जागतिकीकरणामध्ये त्यांनी इथला तळागाळातला मजूर असणारा माणूस देखील त्याच्याबरोबर त्या देशांमध्ये नेलेला होता. आणि आज जर त्या लोकांची जर आपण प्रगती पाहिली तर तो त्या मजूर राहिलेला नाहीये. मी एक उदाहरण देतो. मला 2006 साली लंडनच्या सेंट्रल लायब्ररीतला एक कर्मचारी आला होता, गोविंद म्हणून. तो मुंबईला भेटायला आला होता, म्हणजे मुंबई भेटीवर तो आलेला होता. आणि त्यांना शोध होता त्यांच्या गावाचा. त्यांचं गाव कुठेतरी कोकणामध्ये होतं असं त्यांना माहीत पडलं, परंतु तो शोध त्यांना लागला नाही. परंतु त्यांनी एक गोष्ट सांगितली की आम्ही या ठिकाणाहून आमचे वडील मजूर म्हणून गेलेलो होतो, आमच्या वडिलांबरोबर आम्ही लहान होतो आणि मॉरिशसमध्ये आम्ही मजूर म्हणून गेलेलो होतो उसाच्या मळ्यांमध्ये. परंतु जेव्हा मॉरिशसला स्वातंत्र्य देण्यात आलं तेव्हा इंग्रजांनी तिथं नेलेल्या भारतीय मजुरांना ऑप्शन ठेवली की तुम्ही मॉरिशसमध्येच राहणार की आमच्या बरोबर ब्रिटनमध्ये येणार. त्यावेळेस ज्या मजुरांनी ब्रिटनमध्ये जाण्याचा पर्याय निवडला त्यांना त्यांनी नेलं. आणि आज तो माणूस, म्हणजे जेव्हा 2006 मध्ये ते या ठिकाणी भेटायला आले होते, फक्त 6वी शिकलेला माणूस, तो लंडनच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये चांगला कर्मचारी आणि जागतिक प्रवास करू शकतो एवढी क्षमता त्या माणसाने मिळवलेली. कारण जाती व्यवस्थेचा तो बळी त्या ठिकाणी ठरलेला नाही. त्यामुळे जागतिकीकरण जे आहे, जे इंग्रजांच्या काळामध्ये मजुरांना नेण्याच्या रूपात जे जागतिकीकरण झालं, तसं आजच्या काळात शिक्षण आणि शिक्षणाबरोबर जे खालचा स्तर आहे, शेतमजूर आहे, घरातल्या भांडीकुंडी करणाऱ्या महिला असतील, मजूर असतील, या सगळ्यांचं जे जागतिकीकरण झालं पाहिजे होतं, त्याच्यातून आर्थिक समतेच्या दिशेने जगाला प्रवास करता आला असता, भारतालाही तो प्रवास करता आला असता,
तो मात्र साध्य होताना दिसत नाही. त्यामुळे हे जे जागतिकीकरण आहे हे संविधानामध्ये समाविष्ट केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधातलं असल्यामुळे हे जागतिकीकरण आंबेडकरी विचारांना किंवा भारतीय संविधानाला मान्य असणारं जागतिकीकरण आहे असं आपल्याला अजिबात म्हणता येत नाही. या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून निश्चितपणे काही लोकांना फायदा झाला असला तरीही तो फायदा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना जेव्हा होतो तेव्हा त्याची आपल्याला संख्यात्मक, जेव्हा कुठल्याही गोष्टीमध्ये संख्यात्मक परिवर्तन होतं तेव्हा ते गुणात्मक देखील होतं. त्यामुळे आज जर आपण भारताची स्थिती पाहिली तर भारताच्या स्थितीमध्ये शेती शेतकऱ्यांना परवडत नाही. ती शेती शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे शेतमजुरांना त्या ठिकाणी चांगला रोजगार मिळत नाही. शेतमजुरांना रोजगार मिळत नसल्यामुळे शेतमजूर हा गावाहून शहराकडे चाललेला आहे. शहराकडे जात असल्यामुळे शेतमजुरांचं शहराकडे स्थलांतर होत असल्यामुळे शहरांच्या झोपडपट्ट्या वाढत आहेत आणि शहरांच्या झोपडपट्ट्या वाढत असताना त्या ठिकाणी एकूणच मूळ व्यवस्थेवरही ताण येतो आणि मग त्यांचं जे सामान्य जीवन आहे, ज्या मूलभूत गरजा त्यांना अन्न वस्त्र निवारा या मिळाल्या पाहिजे त्यांच्यापासूनही तो वंचित होऊ लागलेला आहे. त्यामुळे हे जे चक्र चाललेलं आहे, हे जे दुष्ट चक्र चाललेलं आहे, हे दुष्ट चक्र हे संविधानाच्या अनुषंगानं जे आर्थिक सामाजिक न्यायाचं उद्दिष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेने निश्चित केलेलं होतं त्या उद्दिष्टांना कुठेतरी गालबोट लावणारं, त्या उद्दिष्टांना कुठेतरी मागे रेटणारं आणि त्या उद्दिष्टांना कदाचित पराभूत करण्याच्या मानसिकतेने हे केलं जातं. त्यामुळे संविधानाच्या माध्यमातून जो आर्थिक विकास करायचा असेल तर तो केवळ उत्पादन साधनांचा नाही, केवळ उत्पादन स्रोतांचा नाही, तर या व्यक्तीचा, जो व्यक्ती विचारांचा केंद्रबिंदू आहे, विकासाचा केंद्रबिंदू आहे, जेव्हा समाजातल्या अंतिम घटकाचं कल्याण हेच त्या समाजाचं खऱ्या अर्थानं एकूण कल्याण दिसून येईल तेव्हा व्यक्ती हा ध्येय आहे, व्यक्तीसाठीच ही व्यवस्था आहे. कुठली व्यवस्था? विचारांचा केंद्रबिंदू हा व्यक्ती आहे. व्यक्तीचा विकास हा जेव्हा तो निरपेक्ष नाही, तो सापेक्ष आहे. व्यक्तीचा विकास हा सापेक्ष असतानाही आपण इथं निरपेक्ष असावं इतकं दारिद्र्य पाहतो आहे. म्हणजे सापेक्षता जेव्हा आपण पाहतो की एखाद्याकडे मोटरसायकल नसणं हे सापेक्ष दारिद्र्य असू शकेल, एखाद्याकडे सायकल नसणं हे कदाचित सापेक्ष दारिद्र्य असू शकेल, परंतु एखाद्याच्या पोटाला आहार न मिळणं, त्याला 2 वेळचं व्यवस्थित जेवण न मिळणं, ही जी काही निरपेक्षता गरिबीची जी आपण पाहतो की याची अपेक्षा जगातला कोणताही व्यक्ती करू शकत नाही. एवढं निरपेक्ष दारिद्र्य जेव्हा आज भारतामध्ये उभं आहे, हे निरपेक्ष दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी राज्य व्यवस्थेने, राज्यकर्त्यांनी जर सर्वात मोठी गोष्ट काही केली पाहिजे तर त्यांनी या संविधानामधल्या मार्गदर्शक तत्वांना मूलभूत अधिकारांमध्ये रूपांतरित केलं पाहिजे. त्यांना मूलभूत अधिकार बनवले पाहिजे आणि या मूलभूत अधिकारांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ते नेहरूंवर टीका करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जेव्हा एखादी गोष्ट साध्य करायची असेल, म्हणजे सामाजिक आर्थिक न्याय जर आपल्याला साध्य करायचा असेल तर तो न्याय साध्य करण्यासाठी आपली अर्थव्यवस्था ही समाजवादी असावी. ती केवळ समाजवादी अर्थव्यवस्था असून चालणार नाही, तर ते ध्येय जर साध्य होत नसेल तर त्याच्या विरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयीन लढा, न्यायालयामध्ये गुन्हे दाखल होऊ शकतात. अशा पद्धतीची दाद, अशा पद्धतीचं प्रोटेक्शन हे त्या कायद्याला मिळालं पाहिजे, त्या तत्वांना मिळालं पाहिजे. इथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. त्यामुळे आज जे काही म्हटलं जातं हे संविधान जे धोक्यात आहे, संविधानावर जे काही बालंट आलेला आहे असा देशभरात जो काही प्रचार केला जातोय, कोणताही सत्ताधारी, कुठलीही शासन व्यवस्था, कुठलेही राज्य करते हे जोपर्यंत हे संविधान या बरहुकूमच आम्ही राज्य चालवत आहोत असं निवडणूक आयोगाकडे जोपर्यंत अमान्य करत नाही तोपर्यंत हे संविधान कायम चालू राहणार आहे. संविधानाला धोका कुठे आहे? संविधानाला हा धोका संविधान निर्माण झाल्यापासूनच आहे. कारण मार्गदर्शक तत्व हे कधीतरी मूलभूत अधिकारांमध्ये रूपांतरित होण्यासाठी या देशामध्ये चळवळ ही झाली नाही, राज्यकर्त्यांनी त्यावर लक्ष दिलं नाही. मात्र सत्ताधाऱ्यांना, राज्यकर्त्यांना एक गोष्ट अपेक्षित होती की आज ना उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक तत्वज्ञानाला, यांच्या आर्थिक विचाराला या देशामध्ये पाठबळ मिळेल, त्याच्यावर आंदोलन होईल,
ही पार्श्वभूमी जाणून घेतल्यामुळे या देशामध्ये राज्यकर्त्यांनी शेतीच्या राष्ट्रीयकरणाच्या ऐवजी, त्याचं सहकारीकरण करण्याऐवजी शेतीच्या अनुषंगाने एक सहानुभूतीची चळवळ उभी केली, जी भूदान चळवळ विनोबा भावेंच्या माध्यमातून उभी राहिली या देशामध्ये. परंतु त्याला दादासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून भूमिहीनांची एक चळवळ उभी राहिली या राज्यामध्ये, आणि त्या चळवळीच्या माध्यमातून काही भूमीचा हक्क मिळवण्याचा या देशामध्ये प्रयत्न झाला. परंतु समग्र कृषी धोरण या देशामध्ये आजही बदललेलं नाही. ते केवळ जमिनीचं राष्ट्रीयकरण करावं असं आपण म्हणत नाही, परंतु आज जे अल्पभूधारक मध्यम शेतकरी आहेत यांना शेती परवडू शकेल, यांना शेतीतलं उत्पादन चांगल्या पद्धतीनं काढता येऊ शकेल, यांना आपल्या शेतीतला माल निर्यात करता येऊ शकेल, इथपर्यंत त्यांना सक्षम करणं. पर्यायानं जर ती शेती सक्षम झाली आजही, तर ग्रामीण भागातल्या मजुराला, शेतमजुराला चांगली मजुरी त्या ठिकाणी मिळू शकते. पर्यायानं त्याचंही उदरनिर्वाह त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे आज आपण असं म्हणत नाही की शेतीचं राष्ट्रीयकरणच करा, शेतीचं सहकारीकरण करा, परंतु जी आहे शेती, जे शेतकरी आहेत त्यांना मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे हे उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर संविधानाच्या मार्गदर्शक तत्वाशिवाय किंवा मार्गदर्शक प्रिन्सिपलशिवाय कुठेही पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधान सभेतील भाषणामध्ये एक गोष्ट नमूद केलेली होती की या देशामध्ये अंतिम उद्दिष्ट काय साध्य करायचं आहे ही आमची विवंचना नाहीये. म्हणजे अंतिम उद्दिष्ट काय की समाज रचना, समाज व्यवस्था, देश या सगळ्यांचं उत्थान, विकास, कल्याण एका चांगल्या विकसित अवस्थेला. आज नुसतं महासत्तेचं स्वप्न पाहतात, लोक बोलतात, परंतु त्या दृष्टीने काही प्रयत्न नाही. तर हा देश सुजलाम सुफलाम होऊन एक महासत्ता झाला पाहिजे होता या देशाचा प्रत्येक नागरिक. या अनुषंगानं संविधानाचं अंतिम उद्दिष्ट अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं. परंतु त्यांनी जेव्हा हा मुद्दा मांडला की या संविधानात कुठल्या गोष्टीपासून सुरुवात करायची की सामाजिक रचना एवढ्या वैविध्यपूर्ण असलेल्या, विषमतापूर्ण असलेल्या, सनातन विचारांची ही रचना असलेल्या या समाज व्यवस्थेमध्ये सगळ्यांना एका मतावर आणून त्याची सुरुवात कशी करता येईल, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेसमोर मांडलेला खरा चिंतनीय प्रश्न होता. आणि तो आजही तसाच आहे. म्हणजे संविधानाने जी काही उद्दिष्ट साध्य करायची होती ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कुठल्याही राज्य सत्तेने प्रयत्न केले किंवा मनपूर्वक प्रयत्न केले असं आपल्याला म्हणता येणार. जेव्हा कुठल्याही संदर्भामध्ये मागणी होते, आज जर आपण पाहिलं की या देशामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून फार मोठा वादविवाद होतो, आरक्षणाच्या प्रश्नावर चळवळी होतात, आरक्षणाचे प्रश्न डावलले जातात, न्यायालयांच्या माध्यमातून त्यावर अनेक खोळंबे केले जातात. परंतु आरक्षण जे आहे, आरक्षण जर विषमतावादी जाती व्यवस्था जर या देशात अस्तित्वात आहे, त्या जातीच्या मानसिकतेत जेव्हा शोषण आहे आणि ते शोषण आज भौतिक पातळीवर नसेल, मानसिक पातळीवर असेल आणि त्याचे वेगळे डावपेच जेव्हा सुरू होतील, तेव्हा आरक्षणाची गरज तिथं मूलभूतरित्या आहेच. परंतु हे आरक्षण हे प्रतिनिधित्व जेव्हा देतं, या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून त्या समाजाच्या समोर एक प्रेरणा मिळते. आणि त्या समाजाला मिळालेली प्रेरणा, आज जर समजा आपण मागासवर्गीय समाज जर शिक्षित झालेला असेल, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर पाहून त्यांनी प्रेरणा घेतली. परंतु समाजाच्या वस्तींमध्ये देखील एखादी व्यक्ती जेव्हा उच्च शिक्षित होते, अधिकारी होते, तेव्हा त्या व्यक्तीकडे पाहून प्रेरणा घेऊन लोक शिक्षित होते. परंतु ते शिक्षण घेण्यासाठी त्यांना जी शिष्यवृत्ती होती, ती शिष्यवृत्ती देखील आज घडीला विद्यार्थ्यांना व्यवस्थित दिली जात नाही किंवा शिष्यवृत्तीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक आज डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी असतील की जे शिष्यवृत्ती घेऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्वाचा अधिकार मिळवला आहे. या सगळ्या बाब जर पाहिल्या तर या गोष्टी, जोपर्यंत कुठलीही विषमतामूलक समाज रचना या देशामध्ये असेल तोपर्यंत तिला समतेमध्ये परावर्तित करणारी व्यवस्था आणि रचना कायम असावी लागेल. कारण म्हणजे शाहू महाराजांचं उदाहरण आपण नेहमी सांगत असतो, पाहत असतो, दोन घोड्यांचं. तर त्यामुळे या समाज रचनेमध्ये आज संविधानाच्या अनुषंगानं आरक्षणाचं जे तत्व आहे, प्रतिनिधित्वाचं जे तत्व आहे, या प्रतिनिधित्वाच्या तत्वामध्ये देखील म्हणजे एक सामाजिक न्याय तिथं अपेक्षित आहे प्रतिनिधित्वाचा, की जेव्हा एखादी व्यक्ती खुल्या प्रवर्गा एवढा मार्क मिळवते, खुल्या प्रवर्गा एवढी स्पर्धेमध्ये ती सक्षम ठरते,
तरी देखील तिचा प्रवेश हा खुल्या प्रवर्गातून मानला जात नाही. तेव्हा या सामाजिक रचनेमध्ये आज संविधान असताना देखील ज्या पद्धतीने राज्य करते आणि या देशातल्या व्यवस्था ज्या 3 व्यवस्थांमधून चालतात, प्रशासन असेल, शासन असेल, प्रशासन असेल, न्यायपालिका असेल, या तिन्ही व्यवस्थांनी यावर एकमताने व्यवस्थित विचार करायला हवा की या देशाला जर खऱ्या अर्थानं पुढे न्यायचं असेल, महासत्ता बनवायचं असेल, या देशातला प्रत्येक नागरिकाचं उत्थान करायचं असेल, त्याच्या पोटाला अन्न मिळायचं असेल, त्याला चांगला नागरिक घडवायचा असेल, हा देश महासत्ता बनवायचा असेल, तर तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा विकास, उत्थान झालं पाहिजे. हे ध्येय ठेवून राज्यकर्त्यांनी ही गोष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. आणि आपल्या ज्या प्रशासन आणि न्यायपालिका आहेत यांना देखील या संदर्भात आदेशित केलं पाहिजे. कारण आजपर्यंत प्रतिनिधित्वाच्या अधिकाराला कायम जे आव्हान आहे ते न्यायपालिकेत दिलं जातं आणि न्यायपालिकेतून जे काही संविधानाचं इंटरप्रिटेशन केलं जातं त्याच्यामधून वेगवेगळे ध्वनित अर्थ येतात आणि त्याचा मग गैरफायदा प्रशासकीय सेवेतल्या अनेक उच्चभ्रू मानसिकता असणाऱ्या लोकांकडूनही त्याचा दुरुपयोग केले जातात आणि वर्षानुवर्षे या देशातल्या प्रतिनिधित्वाच्या अधिकाराच्या माध्यमातून सामाजिक न्यायही नाकारला जातो. म्हणजे केवळ आर्थिक न्यायच नाकारला जात नाही तर सामाजिक न्यायही नाकारला जातो. ही सामाजिक विषमतेची बाब कशी पुढे राहील, जशीच्या तशी कशी राहील, यासाठी आजही या देशातली व्यवस्था ही झटते आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी जर प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टींना बदलायचं असेल, या सगळ्या गोष्टींवर जर मात करायची असेल तर राज्यकर्त्यांनी संविधानातली ही मूलभूत तत्व जी मार्गदर्शक तत्व म्हणून आहेत याचा खऱ्या अर्थानं आज उहापोह होऊन आणि सर्वात महत्वाचं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती की संविधानिक नैतिकता जी आहे समाजामध्ये ती आलेली नाही. म्हणजे जेव्हा एखादा संस्कार हा समाजामध्ये केला जातो तेव्हा त्या संस्काराचा जो समाज बनतो तो समाज जाणीव आणि नेणीवीत ती गोष्ट स्वीकारत असतो. त्यामुळे संविधान हे प्रत्येक नागरिकाच्या मनात संस्कारित करण्याची जी गरज होती, राज्यव्यवस्थेने जी करण्याची गरज होती, त्या गरजेकडे राज्यव्यवस्थेने फारसं गांभीर्याने पाहिलं नाही. त्यामुळे आज ज्या राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून या देशातल्या तळागाळातल्या शेतकरी समाजातल्या लोकांनीही सत्ता उपभोगली वेगवेगळ्या राज्यांच्या माध्यमातून, आज त्यांनाही हे संविधान धोक्यात आलं आहे असं म्हणावं लागतं आहे. त्यामुळे जर वेळीच त्यांनी आपली कर्तव्यपूर्ती जर केली असती तर मला वाटतं आज ही गोष्ट आली नसती. तरीही या संविधानाच्या अनुषंगानं माननीय इजड खोब्रागडे सर यांनी देशभरामध्ये जे वातावरण निर्माण केलेलं आहे, कुठल्याही संघटित अशा चळवळीला जे निर्माण करता आलं नाही ते माननीय इजड खोब्रागडे सरांनी आपल्या अथक प्रयत्नातून आपल्या संपूर्ण कुटुंबाला यामध्ये सामील करून त्यांनी ज्या पद्धतीने शासन पातळीवर याचा पाठपुरावा चालवलेला आहे, व्यक्तिगत पातळीवर त्यांनी आपलं जे काम चालवलेलं आहे आणि वेळोवेळी आजच्या या माध्यमांच्या अनुषंगाने त्यांनी आधुनिक काळातही ज्या पद्धतीने हे काम उभारलं आहे, या अनुषंगाने जर पाहिलं तर निश्चितपणे संविधान जर कोणी असं म्हणत असेल की धोक्यात आहे, परंतु आपल्याला माहित आहे की जेव्हा एखादी पंथी किंवा एखादी मेणबत्ती ही देखील त्या सगळ्या परिसराला प्रकाशमान करू शकते. आणि त्यामुळे माननीय इजड खोब्रागडे सर यांनी संविधानाच्या अनुषंगानं जे कार्य या देशामध्ये सुरू केलेलं आहे हे कार्य या संविधानाला आणखी मजबूत करणार आहे. राज्यव्यवस्था, राज्यसत्ता, शासन संस्था, राजकीय व्यक्ती हे कितीही यांना डावपेच करू द्या, संविधानाच्या अनुषंगानं किती त्यांनी काही केलं तरी हे संविधान या पुढच्या काळात मजबूत होत जाणार आहे आणि संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलना, मार्गदर्शक तत्वांना या देशामध्ये आज ना उद्या मूलभूत अधिकारामध्ये रूपांतर करावं लागणार आहे. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपण संविधानाच्या या पाठशाळेमध्ये 30व्या पाठशाळेमध्ये मला जे निमंत्रित केलं आणि या पाठशाळेमध्ये मला ऐकून घेण्याचा जो आपण म्हणजे जी सहनशीलता आपण दाखवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि संविधानाच्या अनुषंगानं मला जे काही बोलायचं होतं खास करून ते मी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि खास करून मला बुद्धाच्या पंचधम्म सूत्राचं आणि मार्गदर्शक तत्वांचं याची जी सांगड घालायची होती ती सांगडही मी या ठिकाणी घातलेली आहे. या संदर्भात काही प्रतिक्रिया असतील नंतरच्या याच्यामध्ये निश्चितपणे आपण कळवू शकतात किंवा त्या संदर्भातले काही प्रश्न निश्चितपणे आपण माध्यमातून आपण मला विचारू शकतात. परंतु आज मला जी संधी दिली त्याबद्दल मी
माननीय इजेड खोब्रागडे सर, संविधान फाउंडेशन आणि संविधान फाउंडेशनच्या सर्वच कुटुंबाला जे चालवत आहेत हे सगळं कार्य, त्या सगळ्यांची मी मनपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय. सोनवणे सर, आजच्या संविधान शाळेला वेळ काढून उपस्थित राहून आजच्या महत्वाच्या विषयावर आपले विचार सामायिक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या शाळेचा समारोप करण्यासाठी मी आता संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री इजेड खोब्रागडे सरांना आमंत्रित करते. चंद्रकांतजी सोनवणे सरांचं मी परत एकदा खूप मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे खूप अभ्यासपूर्ण विवेचन या विषयावर आपण केलेलं आहे. त्याचे जे अनेक पैलू आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचे, अतिशय महत्वाचं आहे. सोप्या शब्दात समजेल अशा पद्धतीचं आपलं हे जे विवेचन आहे अभ्यासपूर्ण, खूप प्रेरणादायी आहे. मी काही तुम्हाला संधी दिली नाही, खरं तर तुम्ही मला खूपदा संधी देत असता आणि तुमच्या 3 वेज मीडिया चॅनलवर म्हणजे तशी आपली प्रत्यक्ष भेट झाली नाही, पण एक ज्याला आपण असं म्हणू की एक सारखा विचार जो समाज परिवर्तनाचा, लोक कल्याणाचा जो संविधान सांगत असते सगळ्यांना, त्याच्यामुळे आपण एकत्र वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तो विषय आपण पुढे घेऊन जात असतो. अतिशय सुंदर सुरुवात केली आपण 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत मांडलेला ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन, ध्येय उद्दिष्टांचा प्रस्ताव, त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं भाषण 17 डिसेंबर 1946. आणि मला ते खूप महत्वाचं जे असं वाटतं की अंतिम घटकाचं कल्याण, म्हणजे आजही आपण बघतो आहे. मला असं, मी पण प्रशासनात इतके वर्ष काम केलं, मी नेहमी सांगत असतो की मी गडचिरोलीतून माझी ऐरी भागातून, आदिवासी भागातून सुरुवात झाली, तर आज सुद्धा म्हणजे त्या स्वातंत्र्याच्या 75 वर्ष आता आपण साजरं करतो. अनेक कार्यक्रम, अनेक सभा, आता संविधान दिवस पण आपण साजरा करतो. परंतु जो अंतिम घटक आहे समाजातला, जो शोषित वंचित घटक आहे, त्या घटकाचे मूलभूत प्रश्नाकडे आजही ज्याला आपण म्हणू एक सरकारच्या अजेंडावरचा जो पहिला विषय व्हायला पाहिजे तो झाला नाही. तो बोलण्याचा पहिला विषय असतो, पण तो करण्याचा विषय झालेला नाही. आणि म्हणून आजही इतक्या वर्षानंतर, आता परवाच मी नागपूर शहरातली रहाटे टोली नावाची एक जागा आहे, तिथे मांगारुडी असा समाज असतो. तिथे इतक्या काय म्हणू त्याला, असं म्हणजे एकीकडे संविधान माणसाला सन्मानपूर्वक जगण्याची स्थिती सरकारने, व्यवस्थेने निर्माण केली पाहिजे असा आदेश देतो, पण इतक्या वर्षामध्ये आजही ती माणसं अशा परिस्थितीमध्ये राहतात. ते नागपूर शहरामध्ये राहतात, मध्यभागी राहतात शहराच्या. अशा अनेक वस्त्या आहेत. आता आपण शहरातही बघतो, ज्याला आपण स्लम म्हणतो, झोपडपट्टी म्हणतो. खरं तर स्लम, झोपडपट्टी, ग्रामीण भागात, वस्त्यात, पाड्यात राहणारा जो वर्ग आहे, खरं म्हणजे यांच्या किमान गरजा आणि किमान सुविधा देणं, खरं तर ही प्रायोरिटी आहे सरकारची. पण आता हीच प्रायोरिटी सरकारची असताना सुद्धा याकडे मात्र फार कोणाचं लक्ष नाही. आपण अब्राहम लिंकननी लोकशाहीची दिलेली व्याख्याच आपली आजही चालूच आहे, लोकांसाठी लोकांकडचं सरकार, म्हणजे त्याच्यामध्येच आपण आजही खुश आहोत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 ती नंतर सांगितली लोकशाहीची व्याख्या, की लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्ताचा थेंब न सांडवता क्रांतिकारक बदल घडवून आणणारी राज्य पद्धती, शासन पद्धती अस्तित्वात आणली पाहिजे. ही खरी लोकशाही. आणि ही पद्धती आणणे हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये उद्भूत झालेले आहे, ज्याचा उल्लेख आपण आर्टिकल 36 ते 51 मध्ये केलेला आहे. महत्वाची कलम आपण 38 सांगितली आहे. आपलं बेसिकली 46 कलम आहे. तर मी सामाजिक न्याय विभागात काम केलं, तर तिथं आर्टिकल 46 हे सामाजिक न्याय विभागाचं ज्याला काय म्हणू आपण मिशन स्टेटमेंट आहे. ते व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट म्हणजे आर्टिकल 46.
समाज कल्याणच्या कार्यालयात जर आपण कुठेही गेला तर आर्टिकल 46 डिस्प्ले केला आहे आणि मग आर्टिकल 46 चा अर्थ हा समाज कल्याणच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना आता विचारायची वेळ आली, तेव्हाही आहे आणि आता तर ती जास्त वेळ आली की तिथे विशेषतः जे दुर्बल घटकाचा मुद्दा सांगत असताना विशेषतः अनुसूचित जाती जमातीच्या शैक्षणिक कल्याणाच्या गोष्टी आणि त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचारला प्रतिबंध, म्हणजे ज्याला संविधानाचं फ्रेमवर्क जे म्हणतो आपण की ज्याला संरक्षण आहे ते सामाजिक प्रतिनिधित्व आहे, तसा तो सामाजिक आर्थिक विकासाचा कार्यक्रम, ह्या तिन्ही गोष्टी आपण एकमेकांमध्ये सारख्या बघावं लागेल, आयसोलेशन मध्ये नाही बघतायत. म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्व द्या आरक्षणाच्या माध्यमातून, फक्त नोकरीमध्येच नाही आहे तर ते शिक्षणात आहे, त्याशिवाय ती जमीन मिळण्यामध्ये सुद्धा आहे. या देशातल्या सरकारी जमिनी ह्या SC ST ज्याच्याकडे नाही त्यांना किती मिळाल्या. आपण जो उल्लेख केला दादासाहेब गायकवाडाच्या जमिनीच्या लढ्याचा, त्याच्यानंतर हा लढा उभा झाला नाही, महाराष्ट्रात झाला नाही. आणि मग सरकारने दादासाहेब गायकवाडच्या नावाने जी स्वावलंबन आणि स्वाभिमान योजना आली त्या योजनेचं आता काय चाललं आहे. म्हणजे ती योजना जसं कोरोनामध्ये आपण सांगत होतो व्हेंटिलेटरवर पेशंट आहे, ती योजना ती व्हेंटिलेटरवर आल्यासारखी आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. तर सरकारला प्रश्न विचारावा लागेल, व्यवस्थेला प्रश्न विचारावा लागेल की ही सामाजिक आर्थिक न्यायाची जी गोष्ट आहे, समानतेची गोष्ट आहे, जी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये आहे, ती आपल्या मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. कारण मूलभूत अधिकार आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे संविधानाची फिलॉसॉफी आहे खरं तर. आणि म्हणून हे जे विषय आहेत, वंचिताचे विषय, आर्थिक न्याय, सामाजिक न्याय, ती लोकशाही, अनुसूचित जाती उपयोजना आहे. आता आम्ही अनेकदा त्या विषयावर बोलत असतो. शेड्यूल कास्ट सप्लान, मी मध्ये मागच्या सरकारच्या काळापासून तर आता मागच्या वर्षाच्या बजेट पर्यंत जर आपण पूर्ण हिशोब काढला तर जवळजवळ अनुसूचित जाती उपयोजनेचा 30,000 कोटी रुपये हे सरकारने नाकारले म्हणू आपण, जे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे द्या. आता एकीकडे वंचिताचा विकास हे जर सरकारचं जर मुख्य ध्येय जर असतं तर ही नाकारण्याची प्रक्रिया, नाकारण्याचा ही बाब आलीच नसती. उलट सरकारने जास्त द्यायला पाहिजे, ते धोरणच तसं आहे. त्यामुळे तो कायदा करा, त्यासाठी जसं आपण म्हणालात की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजला आपण मूलभूत अधिकारात केलं तर ते जस्टिफिएबल होईल, ते एन्फोर्सिबल होईल न्यायालयाच्या माध्यमातून. जसं आता राईट टू एज्युकेशन आलं तसं राईट टू एम्प्लॉयमेंट येईल, राईट टू हेल्थ येईल, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला आर्टिकल 21 आपण डिग्निफाईड लाईफशी संबंधित करतो. शिष्यवृत्तीची योजना आहे, जमिनीचा लढा आहे, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत. सरकारला संविधानाशी एकनिष्ठ होणे जी व्यवस्था आहे, म्हणजे संविधान आणि कायदे राबवणारी जी काय व्यवस्था आहे, संस्था आहेत, ज्याला लोकशाहीचे स्तंभ म्हणतो आपण, मग कायदे मंडळ असेल, कार्यकारी यंत्रणा असेल आणि ज्युडिशियरी पण असेल. खरं म्हणजे न्यायालयाने त्या कलमाचा किस काढण्या किंवा त्याचं इंटरप्रिटेशन हे नेहमी वंचिताच्या बाजूने असलं पाहिजे. वंचिताच्या विरोधात कसं काय होऊ शकतं. म्हणजे त्या प्रियांबल मधलं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञान, म्हणजे मग आता प्रमोशन मध्ये आरक्षण देणं, मग ते आर्टिकल एनेबलिंग आर्टिकल आहे, अरे त्याला ज्ञान नाही मिळालं आहे. तुम्ही त्याच्याच बाजूने असलं पाहिजे. सरकारने कोणाच्या बाजूने असलं पाहिजे, नाहीरे वर्गाच्या बाजूने असलं पाहिजे. प्रशासनाने कोणाच्या बाजूने असलं पाहिजे, नाहीरे वर्गाच्या बाजूने. आणि ते आहे तसं दिसलंही पाहिजे, नुसतं भाषणातून नाही तर ते कृतीतून दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे संविधानाने या व्यवस्थेला जे करायला सांगितलं ते जर करण्यामध्ये अपयशी ठरत असतील तर संविधानाच्या विचाराचा पराभव मला वाटते ह्या 3 संस्था करतायत आपापल्या परीने आणि वेगवेगळ्या कारणासाठी. आणि संविधानाच्या समानता आणि न्याय तत्वाला छेद देणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत
आणि म्हणून नागरिकांची फार मोठी जबाबदारी आहे. आम्ही संविधान जागृतीचा जो विषय आहे तो विषय या दृष्टीने आम्ही तो त्या पद्धतीने करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असतो की मला माझ्या अधिकाराची जाणीव झाली. म्हणजे मी नागपूर जिल्हा परिषदला सीओ असताना मी नेहमी असं सांगतो की मी काय संविधानाचा तज्ज्ञ नाही आहे, पण मी असं विचार केला की ज्या बाबासाहेबांच्या संविधानातून मला संधी मिळाली शिक्षणाची आणि सामाजिक प्रतिनिधित्वाची, तर ते संविधान जर कोणाला माहित नसेल तर लोकांपर्यंत घेऊन झालं पाहिजे. कारण मला मी त्याचा लाभार्थी पण आहे आणि मला त्याचं महत्व समजलं आहे आणि म्हणून मी ते लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न मी माझ्या अधिकारामध्ये केला. कोणाला काय वाटते याचा विचार केला नाही. आजही आपण जेव्हा संविधान फाउंडेशनच्या वतीने आम्ही संविधान जागृतीचे वेगवेगळे कार्यक्रम चालवतो तर काही विद्वान लोकांना असं वाटतं की संविधान सांगण्याची काय गरज आहे. संविधानाचं शिक्षण करण्याची गरज जर नसेल तर मग काय, संविधानाच्या शिक्षणाची गरज आहे, त्याच्या जागराची गरज आहे. एका वेळेस माणसं उठून उभे होणार नाही. बाबासाहेबांचा एकूणच जसं आता डॉक्टर महेंद्र कुमार म्हटलं की जागृतीचा विस्त विजू देऊ नका, हे प्रबोधन सातत्याने संविधानाचं लोकांमध्ये घेऊन जावं लागेल, युवकांमध्ये घेऊन जावं लागेल, ते महिलांमध्ये घेऊन जावं लागेल. त्यांना सांगावं लागेल की तुमचा अधिकार जो दिलेला आहे तो जर शाबूत राहायचा असेल तर तुम्हाला ते स्वतः उभं राहावं लागेल आणि तुम्हाला त्या व्यवस्थेला प्रश्न विचारावा लागेल आणि ही प्रश्न विचारण्याची ताकद संविधान आपल्याला देत असते. आणि म्हणून त्या दृष्टीनं आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला माननीय चंद्रकांतजी तुम्ही खूप स्वतःहून मला फोन करून अनेक कार्यक्रमामध्ये बोलत असता. आपलं सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर थ्री वेज मीडियामध्ये एक मांडणी होत असते. अतिशय खूप महत्वाचं काम आहे ते. प्रबोधन खूप महत्वाचं काम आहे ते. जागरण होणं म्हणजे त्या काळात अनेकांनी बाबासाहेबांना पाहिलं नसेल किंवा बाबासाहेबांच्या सभेचे भाषण ऐकले नसतील, पण ते आज वाचून आपल्याला त्याची प्रेरणा आहे ना. आणि आज तर आपल्याकडे आता असं टेक्नॉलॉजी आहे, आपल्याकडे सोशल मीडिया आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. आता तो आमचा छोटासा प्रयत्न आहे. आम्ही पहिल्यांदा आता आलापल्ली अहिरी जो गडचिरोली जिल्ह्यातला भाग आहे नक्षलग्रस्त, तिथे 28 तारखेला आम्ही एक संविधान साहित्य संमेलन एक दिवसाचं ठेवलेलं आहे. म्हणजे आदिवासींना जो भाग आहे आदिवासींचा, तर त्याच्यापर्यंत कुठे पोहोचलं संविधान. म्हणजे इतक्या वर्षामध्ये आपण संविधान तिथे पण घेऊन जाऊ शकलो नाही. कुठेतरी पुस्तकामध्ये नागरिक शास्त्राच्या रूपात असणं म्हणजे संविधान नाही आहे. तर संविधान हे सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत गेलं पाहिजे आणि त्याला ते आपल्याला समजून सांगता आलं वेगवेगळ्या पद्धतीनं. त्याचं साहित्य निर्माण सरकारकडे आम्ही अनेक असे प्रस्ताव मांडत असतो, लिहित असतो, बोलत असतो. आम्ही पंतप्रधानांना लिहितो, कॅबिनेट सेक्रेटरीला लिहितो, इकडे राज्यांच्या प्रमुखांना लिहित असतो की हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, साहित्य निर्माण करा, छोट्या करा. सरकारकडे एवढी मोठी यंत्रणा आहे. आता 26 नोव्हेंबर आपण एक दिवस संविधान साजरा करणार. आम्ही सरकारला विनंती केली की आपण आझादीचा आपण 75वा वर्ष अमृत महोत्सव करतो, त्याला आपण संविधान हा त्याच्यातला त्या कॅम्पेन मधला एक विषय करा आणि संपूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे जर कायदा आणि संविधानाने आपलं रोज श्वास घेणं आहे तर मग आपण रोजच संविधानाची चर्चा केली पाहिजे. त्याचं समाजामध्ये काय घडतं आहे, म्हणजे संविधानाचाच वापर करून अनेक लोक त्याचा संविधानच सांगून सगळे लोक, आज आपण टीव्हीवर जर सगळ्या डिबेट ऐकल्या तर सगळेच संविधान शब्द वापरतात की संविधान संविधान संविधान. पण संविधान एकनिष्ठता लॉयलिटी त्यांची नाही. संविधानाची शपथ घेणं वेगळं आणि संविधानाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणं, प्रयत्न म्हणतो आणि तो दिसला पाहिजे, प्रामाणिक प्रयत्न दिसला पाहिजे. किमान आपल्याला अन्याय कसा कमी करता येईल, भ्रष्टाचार कमी कसा करता येईल, शोषण कसं कमी करता येईल, त्यांचा सन्मान कसा वाढवता येईल, म्हणजे त्यावरून तो व्यक्ती विकास आणि समाज आणि जे आर्थिक दरी आहे ती आर्थिक दरी कमी करणं म्हणजेच आर्थिक न्याय करणं. आणि अतिशय महत्वाचा विषय जो संविधानातल्या आर्थिक समता आजही दुर्लक्षित आहे, त्याच्यावर फार चर्चा होत नाही. तर चंद्रकांतजी आपण या ठिकाणी अतिशय खूप चांगल्या पद्धतीने, आय एम रिअली इम्प्रेस. तुम्ही फक्त अँकर नाही, तुमचे मीडियाचे तुम्ही अभ्यासक आहात, चिंतक आहात आणि मला खूप आनंद होतो. आणि चिंतनशील विषयावर आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली. मी परत संविधान फाउंडेशनच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो आणि येता 26 नोव्हेंबरचा दिवस तो साजरा केला पाहिजे. मी तर लोकांना असं अपील करेल की
तुम्ही जिल्हाधिकारींना आपापल्या भागातल्या जाऊन भेटा, शिक्षण खात्याच्या लोकांना जा, जिल्हाधिकारीला प्रश्न विचारा की 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या कार्यक्रमाची काय आखणी केली. जर हा सरकारी दिवस आहे, सरकारच्या जीआरनी जो काढलेला आहे, तर तो कसा होणार आहे. जसा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस साजरा होता, तसा तो संविधानाचा दिवस हा नॅशनल डे म्हणून, तो राष्ट्रीय उत्सव म्हणून पण त्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे. फक्त प्रियांबल वाचन करणे, बाबासाहेबांना अभिवादन करून तेवढंच तिथेच थांबू नका, तर तो विचार समाजामध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये समता न्यायाचा विचार रुजवला पाहिजे. गुड गव्हर्नन्ससाठी ते आवश्यक आहे. अशा पद्धतीची जोपर्यंत विचारणा पण होणार नाही, आपण समाजामध्ये तर करतात, म्हणजे जे ज्यांना ते प्रिय आहे ते सगळे आयोजन करतात, परंतु शासकीय व्यवस्थेला पोलीस कमिशनर असेल, पोलीस अधीक्षक असतील, म्युन्सिपल कमिशनर असेल किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट, इव्हन मंत्रालयामध्ये जाऊन आपल्याला विचारावं लागेल सामान्य प्रशासन विभागाला की या वेळच्या संविधान दिनाचे कार्यक्रम सरकारचे कोणकोणते होणार, कोणता आदेश काढला, काय काय करणार आहे तुम्ही 26 नोव्हेंबरला, हे जोपर्यंत विचारलं जाणार नाही. सरकारमध्ये गोष्ट विचारावी लागते, त्यांना आठवण करून द्यावी लागते. आम्ही संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून असं पत्रव्यवहार करून काही गोष्टीची आठवण आम्ही सरकारला करून देतो, काही लोकांना बोलतो फोन करून. मी अशी सूचना आता माननीय मुख्यमंत्र्यांना एक मेल पाठवून केली की 10 वाजता तुम्ही मुख्यमंत्र्यांनी जसं ते जनतेला कोविडमध्ये संबोधित करत होते ऑनलाईन, तर त्यांनी संविधानाची प्रास्ताविका माननीय मुख्यमंत्री आणि सकाळी 10 वाजता वाचावी ना, आणि सगळ्या यंत्रणेला सांगावं, महाराष्ट्रातल्या कलेक्टर आहेत, कमिशनर आहे, सगळी यंत्रणा आहे कार्यालयातल्या, की 10 वाजता मी वाचणार आहे, तुम्ही पण तिथे ऑनलाईन तुम्ही दिसले पाहिजे सगळीकडे, आणि दिवसभर कुठले ना कुठले कार्यक्रम झाले पाहिजे. काय एक दिवस तुम्ही संविधानासाठी तरी प्रामाणिकपणे द्या ना, नुसतं सोपस्कार म्हणून करू नका. अशा राजकीय पक्ष करू शकतात आपापल्या ठिकाणी. म्हणजे जसं आता भारत सरकारने एक पत्र काढलं, म्हणजे आम्ही पण त्यांना लिहिलं होतं, अनेकांनी पण प्रयत्न केले असतील त्या गोष्टीसाठी, आठवण करून द्यावं लागतं सरकारकडे. तर ते आता राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थितीमध्ये प्रियांबलचं वाचन होणार आहे. तिथे प्रधानमंत्री असतील, उपराष्ट्रपती असतील, मंत्री असतील, सगळे लोकसभेचे सदस्य असतील, मान्यवर असतील, आणि त्यांनी अशा सूचना दिल्या आहे की केंद्र शासनाचे देशातले जेवढे कार्यालय आहेत त्या सगळ्या कार्यालयामध्ये प्रियांबल वाचनाच्या वेळेस त्यांनी तिथे सहभागी झाले पाहिजे आणि दिवसभर कार्यक्रम केले पाहिजे. महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारला हे आधीच करायला पाहिजे. आपण सूचना करत राहू, बोलत राहू, प्रश्न विचारत राहू, तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनही करत राहू. मी सगळ्यांना अपील करतो, आपले मनापासून आभार मानतो, आणि या ठिकाणी माझं जे समारोपी आहे ते मी थांबवतो. धन्यवाद. जय भीम. ती शाळा संपली आहे. आजच्या शाळेत सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया संविधान फाउंडेशन संचलित संविधान शाळेत संविधानाशी संबंधित आणि आणखी एका विषयाबद्दल चर्चा करूया आणखी एका अतिथींसोबत. काळजी घ्या. जय भीम.